नमस्कार मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला भेटतोय, तोही फक्त डिग्रीवरती. तुमची कुठलीही बॅचलर डिग्री मित्रांनो झालेली असेल कुठल्याही युनिव्हर्सिटी कॉलेजमधून, तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लाय करू शकतात. तर बघा मित्रांनो, ह्या जागा कुठून निघालेल्या आहेत, तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत मित्रांनो ही तुमची परीक्षा घेतली जाते. परंतु ह्या जागा मित्रांनो कुठं निघालेल्या आहेत? डिफेन्समध्ये मित्रांनो ही रिक्रुटमेंट निघालेली आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये. पदाचं नाव आहे मित्रांनो असिस्टंट कमांडंटची पद तुम्हाला भेटते मित्रांनो. अतिशय चांगला सॅलरी आहे, खूप मोठी पोस्ट आहे मित्रांनो. ग्रुप एची पोस्ट आहे डायरेक्टली, आणि ती फक्त पदवीच्या बेसवरती तुम्हाला भेटत आहे मित्रांनो. यासाठी फक्त तुमची एक एक्झाम होणार आहे. तर बघा मित्रांनो काय काय आहे याच्यामध्ये. असिस्टंट कमांडंट डिफेन्समध्ये मित्रांनो सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस जे असतात, ज्याला आपण मित्रांनो BSF असेल, त्याचबरोबर मित्रांनो CRPF असेल, CISF असेल, ITBP असेल किंवा SSB असेल, याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही असिस्टंट कमांडंट म्हणून लागणार आहात. तर सर्वात जास्त जागा BSFमध्ये 186 जागा आहेत पहा. 506 जागांसाठी मित्रांनो ही भरती केली जात आहे. याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तुम्हाला फीज मित्रांनो अत्यंत कमी आहे. जर मित्रांनो तुम्ही SC ST वुमेन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला ₹0 फीज आहे, आणि बाकी सर्व कॅन्डिडेटसाठी फक्त ₹200 फीज ठेवण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आता ही जी भरती होते याची ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर देखील पाहता येतील. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी मित्रांनो याचे एक्झाम सेंटर ठेवण्यात आलेले, तिथून तुम्ही एक्झाम देऊ शकतात. तर आता ही जी भरती होते ही वेगवेगळे मित्रांनो सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला 14 मे 2024 पर्यंत करायचे आहेत. मग आता याची एक्झाम कशी होईल आणि याच्यासाठी फिजिकल वगैरे असेल का? तर फिजिकल तर मित्रांनो असणारच आहे, कारण की डिफेन्समध्ये ही जॉब तुम्हाला भेटतोय. तर काय काय आहे आपण डिटेलमध्ये सर्व माहिती या ठिकाणी बघूयात. तर बघा, पहिल्यांदा तुमची एक रिटर्न एक्झाम होईल मित्रांनो, ज्याच्यामध्ये पेपर 1 तुमचा असेल जनरल ॲबिलिटी आणि इंटेलिजन्स, ज्याच्यामध्ये 250 मार्क्स तुम्हाला असतील. फक्त दोनच सब्जेक्ट तुमची जनरल ॲबिलिटी आणि इंटेलिजन्स, दोनच या ठिकाणी सब्जेक्ट आहेत. त्यानंतर दुसरा पेपर जो होईल मित्रांनो जनरल स्टडीज एसे अँड एसे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एसेमध्ये देखील इथं वेगवेगळे रायटिंग्स आहेत पहा. प्रिसिस रायटिंग आहे, किंवा या ठिकाणी इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक तुम्ही देखील मित्रांनो या ठिकाणी लँग्वेज देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. तर दोनच स्टेपमध्ये तुमची परीक्षा होईल. त्याच्यानंतर मग डायरेक्टली मित्रांनो तुमचं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असेल पहा. फिजिकलमध्ये मित्रांनो तुम्हाला 100 मीटर रेस आहे मेल कॅन्डिडेटसाठी, 16 सेकंडसाठी, फिमेल कॅन्डिडेटला 18 सेकंडसाठी आहे. 800 मीटर रेस आहे मेल कॅन्डिडेटला 3 मिनिट 45 सेकंडसाठी, आणि फिमेल कॅन्डिडेटला 4 मिनिट 45 सेकंडसाठी. लाँग जंप, त्यानंतर मित्रांनो शॉर्टपुट हे असणार आहे. तर एवढंच तुमचं फिजिकल असणार आहे पहा. त्यानंतर मग इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट तुमची होईल, जी की 150 मार्काची असेल मित्रांनो, आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन मग तुमचं या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीची ही पूर्ण मित्रांनो रिक्रुटमेंट आहे. याची जाहिरात तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल, किंवा ऑफिशियल वेबसाईटवरनं देखील मित्रांनो तुम्ही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या डाउनलोड करू शकतात. 24 एप्रिललाच या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.